श्री गुरुदेव दत्त. या व्हिडिओमध्ये आपण 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या आठवड्याचे राशी भविष्य पाहणार आहात. या आठवड्याच्या शेवटी बुध ग्रह मार्गी होणार आहे, म्हणजे तो त्याच्या सरळ मार्गाने चालणार आहे. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार या आठवड्यात येत आहे. यांचा तुमच्या राशीवर कसा व कोणता परिणाम होणार आहे, तसेच तुम्ही कोणती काळजी घ्यावयाची आहे, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहात. नमस्कार, मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी आणि तुम्ही पाहत आहात आमचा चॅनल श्री दत्त फलज्योतिष इझी ऍस्ट्रॉलॉजी. चला तर पाहूया या आठवड्यात होणारे ग्रहांचे परिवर्तन तुमच्या राशीवर कसा व कोणता परिणाम घडवून आणणार आहे ते. मेष राशी. या आठवड्यात मेष राशीने करडा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम आशुतोषाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे. ग्रहांच्या चांगल्या प्रभावामुळे तुमची काम करण्याची क्षमता खूप वाढेल. ग्रहांकडून मिळणारी नवी शक्ती तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान मजबूत करायला नक्कीच मदत करेल. आठवड्याच्या मध्यभागी कोणतेही मोठे पैशाचे व्यवहार करू नका. प्रेम आणि नात्यांसाठी हा काळ तुमच्या बाजूने आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले बदल होतील. नशीब तुमच्या बाजूने असल्यामुळे तुमच्या मेहनतीला नक्कीच यश मिळेल. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वेळेचे बंधन पाळा आणि सकस पौष्टिक जेवण घ्या. यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि उत्साह वाढेल. हा आठवडा हळू आणि स्थिर प्रगतीचा आहे. फक्त पैशाच्या बाबतीत जरा काळजी घ्या. कामाच्या चांगल्या संधींचा फायदा घ्या आणि आपल्या माणसांसोबतची नाती जपा. योग्य नियोजन केले आणि लक्ष दिले तर जीवनातील सर्व महत्वाच्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला पुढे जाण्याची चांगली संधी या आठवड्यामध्ये मिळेल. वृषभ राशी. या आठवड्यात वृषभ राशीने निळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अभिगम्याय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगती आणि संधींचा आहे. तुम्हाला कामात चांगल्या संधी मिळतील आणि एखादे महत्वाचे बाहेरगावी जाण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करावे लागेल, ज्यामुळे तुमचे स्थान खूप मजबूत होईल. व्यवसायासाठी केलेला प्रवास उत्कृष्ट ठरेल आणि तुमची बाजारातील प्रतिष्ठाही वाढेल. पैशाची बाजू खूप चांगली असेल. जर तुम्ही मालमत्ता किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ग्रह तुमच्या बाजूने आहेत. जुने मित्र किंवा जुने प्रेम पुन्हा भेटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे सामाजिक संबंध वाढतील. मात्र भूतकाळातील काही गोष्टींमुळे तुमचे मन थोडेसे गोंधळलेले राहू शकते. शिक्षणामध्ये यश मिळेल, पण यामध्ये येणाऱ्या अडचणींवर अगदी शांत राहून मात करा. आठवड्याच्या सुरुवातीला शारीरिक उत्साह थोडासा कमी असेल, म्हणून जास्त आराम करा आणि स्वतःची काळजी घ्या. स्थिरता मिळविण्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये लक्ष देऊन काम करा. मिथुन राशी. या आठवड्यात मिथुन राशीने करडा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अभिप्रायाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअरमध्ये मोठी प्रगती घेऊन येत आहे. चांगले ग्रह एकत्र येत असल्यामुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील, पण यश मिळविण्यासाठी संयम ठेवावा लागेल. आर्थिक बाजू चांगली असल्यामुळे पैशाची स्थिरता राहील आणि पैशाचे योग्य व्यवस्थापन केल्यास तुमचे मोठे फायदेही होतील. नातेसंबंधामध्ये उत्साह आणि जिव्हाळा परत येईल. शिक्षणातही तुम्ही कौशल्य शिकण्यावर लक्ष केंद्रित कराल, ज्यामुळे तुमचे गुरु किंवा शिक्षक तुमच्या मेहनतीचे खूप कौतुक करतील. आरोग्याच्या दृष्टीने एखादा जुना आजार पुन्हा त्रास देऊ शकतो, त्यामुळे या काळामध्ये व्यायाम आणि नियमित तपासणीला जास्त महत्त्व द्या. मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही व्यवस्थित नियोजन केले आणि मेहनत घेतली तर करिअर, पैसा
आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्हाला मोठे यश मिळू शकेल. शांत राहून काम करत राहिल्यास तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. कर्क राशी. या आठवड्यात कर्क राशीने लाल व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अभिरामाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शिस्त आणि कामाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मागील कामाचा आधार घेऊन कार्यक्षमता वाढवावी लागेल. व्यावसायिकांसाठी आठवड्याचा शेवटचा भाग खूप चांगला आहे. या काळात तुम्ही नवीन क्षेत्रामध्ये काम किंवा नवीन प्रकल्प सुरू करू शकता. आर्थिक बाबतीत मात्र थोडीशी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. पैशाच्या बाबतीत कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि व्यवहार करताना जरा सावधगिरी बाळगा. नातेसंबंधामध्ये खूप सकारात्मकता आणि जिव्हाळा जाणवेल, ज्यामुळे आठवडा आनंदी वातावरणामध्ये संपेल. शिक्षणामध्ये मोठ्या लोकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप मोलाचे ठरेल, ज्यामुळे तुमचे गुण वाढतील. आरोग्याच्या दृष्टीने तुमचा उत्साह कायम राहील. योग्य आहार घेतल्यास तो टिकून राहील. हा आठवडा संयम, शिस्त आणि सावधगिरीचा आहे. काम, पैसा आणि नाती यांचा समतोल साधल्यास तुम्हाला प्रगती आणि स्थिरता साधता येईल. सिंह राशी. या आठवड्यात सिंह राशीने हिरवा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अभिवाद्याय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा वाढ आणि सन्मान घेऊन येत आहे. गुरु ग्रहाच्या चांगल्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान मजबूत होईल. व्यावसायिकांसाठी हा काळ प्रगतीचा असला तरी शनी ग्रहामुळे कामात विलंब होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू चांगली राहील आणि उत्पन्न वाढविण्याच्या संधीही तुम्हाला मिळतील. तुमचे जुने प्रलंबित असलेले प्रकल्प या आठवड्यामध्ये यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतात. शिक्षणात ज्ञान वाढविण्यास आणि अभ्यासामध्ये चांगली प्रगती करण्यास गुरुग्रह तुम्हाला मदत करेल. इतर कामांमध्येही तुमचा उत्साह वाढेल, ज्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल आणि तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल. आरोग्यामध्ये मोठी सुधारणा होईल. तुमचा उत्साह वाढेल, पण शरीरावर जास्त ताण टाकू नका. हा आठवडा स्थिर प्रगती, भावनिक समतोल आणि कामावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. व्यावसायिक आव्हाने व्यवस्थित सांभाळून वैयक्तिक नाती जपल्यास तुम्हाला मोठे यश नक्कीच मिळेल. कन्या राशी. या आठवड्यात कन्या राशीने करडा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अचित्याय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम आणि कामातील शिस्तीचा आहे. ग्रह तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये नवा उत्साह आणि जिव्हाळा घेऊन येतील, पण तुमची अधिकार गाजवण्याची वृत्ती सुरुवातीला थोडासा तणाव निर्माण करू शकते, तेव्हा शांत राहा. आर्थिक बाजूला शनीमुळे थोडासा ताण जाणवेल, पण योग्य नियोजनाने तुम्ही स्थिरता मिळवू शकता. आठवड्याच्या मध्यभागी कामामध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. बुद्धीचा ग्रह नवीन कल्पना देईल आणि तुमचे बोलणेही स्पष्ट होईल. व्यावसायिक नवीन योजना तुम्ही आखू शकता. शिक्षणामध्ये गुरुग्रहाची तुम्हाला साथ मिळेल, ज्यामुळे तुमचे लक्ष अभ्यासावर टिकून राहील आणि तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. राग, चिडचिड होत असेल तेव्हा तुम्ही अगदी शांत राहून ताण कमी करा. चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करा आणि स्वतःला व्यस्त ठेवा. या आठवड्यामध्ये संतुलन आणि संयम खूप महत्वाचा आहे. स्थिर राहून लक्ष केंद्रित केल्यास अडचणींचे रूपांतर संधींमध्ये होईल आणि तुम्हाला स्थिरपणे यश मिळेल. तुळ राशी. या आठवड्यात तुळ राशीने जांभळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम आदिकाराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम, करिअर आणि पैशाच्या बाबतीत समतोल घेऊन आला आहे. फक्त तुम्ही शांतपणे आणि विचारपूर्वक वागणे खूप महत्वाचे आहे. एकमेकांना सहकार्य करणे आणि मन मोकळेपणाने बोलणे यामुळे तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होतील.
आर्थिक बाजू स्थिर राहील, पण शनी ग्रह तुम्हाला सावधगिरी बाळगून त्या पद्धतीने वागण्याचा सल्ला देत आहे. कामाचा तणाव वाढू शकतो, तेव्हा कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांना प्राधान्य द्यावे. शिक्षणामध्ये काही अडथळे येण्याची शक्यता आहे. आळस आणि अडचणींवर मात करण्यासाठी जिद्द ठेवावी लागेल. खूप धावपळीमुळे सुरुवातीला आरोग्याच्या काही समस्या येऊ शकतात, पण योग किंवा ध्यान केल्यास तुमचा उत्साह पुन्हा परत येईल. या आठवड्यामध्ये लवचिकपणा, लक्ष केंद्रित करणे आणि कामामध्ये जुळवून घेणे यासाठी महत्वाचं आहे. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये नाती जपा, पैशाचे व्यवहार जरा जपून करा आणि तुमचे आरोग्य सांभाळा. वृश्चिक राशी. या आठवड्यात वृश्चिक राशीने हिरवा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अलोकाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम, पैसा आणि कामामध्ये प्रगती घेऊन येत आहे. चांगले ग्रह तुमच्या नात्यात नवा उत्साह निर्माण करतील, त्यामुळे तुमचे भावनिक बंध अधिक मजबूत होतील. मात्र आठवड्याच्या मध्यभागी काही गैरसमज होण्याचीही शक्यता आहे. अशा वेळी स्पष्ट बोलणे खूप गरजेचे आहे. गुरु ग्रहामुळे तुमच्या आर्थिक वाढीला खूप चालना मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होण्याचीही शक्यता आहे. तुमच्या विचारांना स्पष्टता येईल, ज्यामुळे हा आठवडा आर्थिक नियोजन आणि करिअरच्या प्रगतीसाठी खूप चांगला ठरेल. व्यावसायिकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना गुरूंचे मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे ते अभ्यासामध्ये चांगली कामगिरी करू शकतील. आरोग्य बहुतांशी तुमचे चांगले राहील, पण कधी कधी ताण येऊ शकतो. अशा वेळी योग आणि स्वतःची काळजी घेऊन थोडेसे संतुलन राखा. शांत राहून सर्वांशी जुळवून घेतल्यासच तुम्ही आव्हानांवर मात कराल आणि तुम्ही यश मिळवाल. धनुराशी. या आठवड्यात धनुराशीने करडा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अमरेशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. धनुराशीच्या लोकांसाठी या आठवड्याची सुरुवात थोडी अडचणीची असू शकते. कमकुवत ग्रहमानामुळे कामाच्या ठिकाणी तणाव आणि काही अडथळे येऊ शकतात. व्यवसाय कामाचा ताण कमी करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन तुम्ही काम करावे. आठवड्याचा पुढील भाग आर्थिक वाढीचा आहे, ज्यामुळे तुमचे जुने प्रश्न सुटतील आणि स्थिरता परत येईल. तुमच्या नात्यामध्ये जिव्हाळा वाढेल, यामुळे आनंदी आणि प्रेमाचे क्षण अनुभवण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुमचे आरोग्य हळूहळू सुधारेल, पण ताण व्यवस्थित सांभाळणे खूप महत्वाचे आहे. शिक्षणामध्ये ग्रहांची चांगली साथ मिळाल्याने तुमचे लक्ष आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामे तुम्हाला मेहनत करायला लावतील, पण तुमचा अभ्यास नक्कीच चांगला होईल. या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या ध्येयांवर स्थिर राहा आणि अडचणींवर मात करण्याच्या तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. जुळवून घेण्याची क्षमता आणि चिकाटी ठेवल्यास तुम्ही करिअर तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये स्थिर यश मिळवाल. मकर राशी. या आठवड्यात मकर राशीने लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अनिकेताय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मोठी कामे हाती घेण्याचा आहे. ग्रहांची साथ मिळाल्यामुळे तुम्ही मोठी प्रगती करू शकाल. पैशांच्या बाबतीत स्थिरता राहील, पण शनी ग्रह तुम्हाला अति आत्मविश्वास किंवा अनावश्यक धोका घेण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहे, तेव्हा शिस्त पाळा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा व्यवसाय मजबूत करण्यासाठी आणि वाढ साधण्यासाठी चांगला आहे. नातेसंबंधामध्ये असलेले गैरसमज तुम्हाला स्पष्टपणे बोलूनच सोडवावे लागतील, ज्यामुळे घरात सलोख्याचे वातावरण राहील. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि उत्साहामुळे तुमच्या कामात गती येईल. मात्र आठवड्याच्या मध्यभागी मानसिक ताण तुम्हाला जाणवू शकतो. अशा वेळी स्वतःची काळजी घ्या. शिक्षणामध्ये नवीन प्रयोग करण्यासाठी चांगल्या संधी तुम्हाला मिळतील. प्रगतीसाठी मोठ्यांचे मार्गदर्शन नक्की घ्या.
हा आठवडा शिस्त आणि जुळवून घेण्याची क्षमता यांचा आहे. आव्हानांचा विचारपूर्वक सामना करून तुम्ही या आठवड्यामध्ये यश मिळवू शकाल. कुंभ राशी. या आठवड्यात कुंभ राशीने जांभळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अभयाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअरमध्ये प्रगती आणि स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग घेऊन येत आहे. गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी उत्तम संधी मिळतील. व्यावसायिकांना हळूहळू चांगले बदल दिसतील, पण सुरुवातीला थोडा संयम आणि योग्य असे नियोजन तुम्हाला करावे लागेल. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा. शिस्तबद्ध राहून तुम्ही पैशांच्या अडचणीवर मात करू शकाल. हा आठवडा तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण घेऊन येईल, ज्यामुळे नाती अधिक चांगली होतील. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि छोटे आजार किंवा समस्या लवकर बऱ्या होतील. या आठवड्यामध्ये तुम्हाला शिक्षकांकडून काही महत्वाचे चांगले धडे मिळतील, ज्यामुळे शिक्षणामध्ये तुम्ही प्रगती कराल. या आठवड्यात अडचणींवर मात करण्यासाठी थोडेसे लवचिक राहा आणि संधींसाठी स्वतःला तयार करा. कामाची महत्वाकांक्षा, वैयक्तिक नाती जपणे व स्वतःची काळजी यांचा समतोल साधल्यास तुम्हाला या आठवड्यामध्ये नक्की यश मिळेल. मीन राशी. या आठवड्यात मीन राशीने करडा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अमर्त्याय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कलात्मक आणि बुद्धिमत्ता वाढविणारा आहे, ज्यामुळे तुम्हाला सर्वांपेक्षा पुढे राहण्याची संधी मिळेल. या काळात तुम्ही तुमच्या नवीन कल्पना आणि कौशल्य प्रभावीपणे दाखवू शकता. आर्थिक बाबतीत शनिग्रह तुम्हाला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहे. उत्पन्न स्थिर असले तरी काही विलंब झाल्याने लगेच मोठा फायदा तुम्हाला दिसणार नाही. हा आठवडा तुमच्या नात्यात जिव्हाळा आणि उबदारपणा घेऊन येईल. तुमच्या विचारपूर्वक केलेल्या कृती घरात जिव्हाळा निर्माण करतील. शिक्षणामध्ये प्रगती होईल, पण तुम्हाला लहान सहान गोष्टींवर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचा अभ्यास वेळेवर व व्यवस्थितपणे पूर्ण करा. या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला फिटनेस वाढविण्याची संधी मिळेल. जास्त मेहनत करणे टाळा आणि संतुलित जीवनशैली ठेवा. या आठवड्यामध्ये सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने वैयक्तिक जीवनामध्ये प्रगती करू शकाल. तर हे होते या आठवड्याचे मेष ते मीन सर्व 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. यामध्ये सांगितलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही पुढील आठवड्यातील कामांना नक्कीच चांगली दिशा देऊ शकाल. तसेच आठवड्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटावर तुम्ही जिद्दीने मात कराल. जर तुम्हाला हे राशी भविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमची रास कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बाजूला असलेले बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुढील आठवड्यामध्ये पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत शांत राहा, सकारात्मक राहा आणि हो स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.